नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत। आज आपण शिकणार आहोत सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन जी की एकदम भारी आहे आणि जी तुम्हाला पाहिल्यानंतर खूपच आवडेल अशी ब्लाऊज डिझाईन आहे। व्हिडिओ पूर्ण बघा आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। चला मग तुमचं जास्त वेळ नाही घेता छानशा व्हिडिओला छान अशी सुरुवात करूया। बघा, पूर्ण उंची घेतली आपण 13.5 इंच, घडी घेतली 9.5ची, त्याच्यासाठी 2.25 इंचाची गळा रुंदी घेऊन 5.25 इंचाचं शोल्डर घ्यायचं। जितकं शोल्डर घेतलं तितकीच मोंड्याची उंची घ्यायची आणि हा बॉक्स तयार करून घ्यायचा। कोपऱ्यामधून 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंड्याचा आकार द्यायचा आहे। त्याच्यानंतर गळा उंची घ्यायची आहे 9.5 इंच, 2.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी आणि हा बॉक्स सुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। इथे आपण अगदी सुंदर असा आज गळा बनवणार आहे, तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। इथून आपण 1.5 इंच मोजलं, इथून खाली 2.5 इंच मोजलं आणि इथे 2.5 इंच रुंदी घेऊन बघा इथे अशी आपल्याला तिरपी रेष मारून घ्यायची आहे याप्रमाणे। आणि इथे आपल्याला द्यायचा आहे मटका गळ्याचा आकार। त्यासाठी पहिले असा गोल आकार द्यायचा आणि नंतर ह्याप्रमाणे त्याला आकार हा मॅच करायचा, म्हणजे मटका गळ्याचा सुंदर असा आकार तयार होईल। नंतर मोंड्याचा आकार जो दिला तो कट करून घ्यायचा आहे। इथे आपल्याला आता घ्यायचं कॅनव्हास, त्याला डबल घडी करायची आणि बंद बाजू अशी बंद बाजूकडे ठेवून एक पदर ओपन करायचा, पिन लावून घ्यायची। जी आपण रेषा कपड्यावरती आखलेली तीच रेषा आपल्याला आता कॅनव्हासवरती आखून घ्यायची। तर अगदी व्यवस्थित अशी ती रेषा अशी आखून घ्यायची। सेंटरला सुद्धा एक रेष मारायची आहे। नंतर पिन काढून पुन्हा कॅनव्हासला घडी करून दुसऱ्या बाजूने सुद्धा तो आकार असा उमटवून घ्यायचा आहे। बघा, ह्याप्रमाणे आपल्याला दुसऱ्या बाजूने सुद्धा हा आकार उमटवून घ्यायचा आहे। आणि आता रेषेच्या बाहेर साधारण 1 इंच अंतर सोडून बाकीचं कॅनव्हास कट करून घ्यायचं आहे। अगदी छान असा आपला हा गळा तयार होतोय। बघा, याप्रमाणे आपल्याला हा गळा बनवायचा आहे। तर आता घ्यायचं आपण ब्लाऊज पीस, त्याच्यावरती अस्तर ठेवायचं आणि थोडासा असा मोंड्याच्या बाजूने कपडा कट करायचा आहे। पीस ओपन करायचा, त्याच्यावरती अस्तर ओपन करून ठेवायचं आणि त्याच्यावरती कॅनव्हास घ्यायचं, सेंटरला सेंटर असा मॅच करायचा, पिन लावून घ्यायची। इथे खाली सुद्धा व्यवस्थित बघून घ्यायचं आणि मग पिन लावायची आणि जी रेषा आपल्याला आपण मारली ना त्याच रेषेवरती शिलाई मारून घ्यायची। बघा, अगदी व्यवस्थित अशी शिलाई मारायची, कुठे घाई करायची नाही, म्हणजे आपला जसा आकार आपण बनवतोय तसाच तो अगदी परफेक्ट तयार होईल। मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा। त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटनसुद्धा दाबा, म्हणजे तुम्हाला रोजच्या रोज नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेवर मिळेल। बघा, आता जो मधला जो भाग आहे तो असा कट करून घ्यायचा आहे। शिलाईच्या बाहेर 1.5 इंच अंतर सोडून ही कट करायचं आहे आणि कट केल्यानंतर पूर्ण गळ्यावरती आपल्याला असे छोटे छोटे कट मारायचे। शिलाईला धक्का लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे। अगदी व्यवस्थित इथं कोपऱ्यामध्ये सुद्धा अगदी व्यवस्थित कट मारायचा, म्हणजे तो आकार व्यवस्थित तयार होतो। बघा, याप्रमाणे छोटे छोटे कट आपण हे मारले की अस्तर आणि कॅनव्हास असं पलटी करायचं आहे। हे जे टोक आहे ना दोन्ही, ते कशाचे तरी सहाय्याने अगदी व्यवस्थित असे काढून घ्यायचे आहेत बाहेर। आणि आता वरतून अशी बरोबर पकडून आणि दाबटीप आपल्याला मारायची पूर्ण गळ्यावर। अगदी सावकाश आणि व्यवस्थित अशी शिलाई मारायची, म्हणजे परफेक्ट गळा आपला तयार होईल। मैत्रिणी, तुम्ही अजूनही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा। बघा, आज अगदी सुंदर असा गळा आपण बनवणार आहे। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आणि तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघायची ही डिझाईन। बघा, शिलाई मारल्यानंतर आपला हा गळा असा तयार होतो। आता कपड्याला पलटी मारून आणि आपल्याला पूर्ण अस्तर जॉईंट करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आता उरलेला जो कपडा दिसतो एक्स्ट्राचा तो सगळा कट करून घ्यायचा आहे। कट झाल्यानंतर आपल्याला लगेच टक्स मारून घ्यायचे। बघा, ह्याप्रमाणे दोघेही टक्स सारखेच मारायचे आहेत। त्याच्यानंतर आपल्याला ज्या कॉन्ट्रास्ट कलरची डिझाईन करायची आहे तो कपडा आपण घ्यायचा आहे। पण पहिले आपल्याला इथे एक डिझाईन करायची, ती डिझाईन आधी बनवून घेऊया।
त्याच्यासाठी आपण जो कॉन्ट्रास्ट कपडा वापरणार आहे तो घ्यायचा, कॅनव्हास घ्यायचं आणि बघा ह्या कॉन्ट्रास्ट कपड्याला अशा प्लेटी टाकून घ्यायच्या आहेत. अगदी छान सोपी तुम्हालाही जमेल अशी ब्लाऊज डिझाईन आहे. त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर पण करा. बघा ह्याप्रमाणे अगदी सुंदर अशा चुन्या टाकून घेतल्या की छान अशी डिझाईन तयार होते. आता आपण हा कपडा सुद्धा घेतलेला आहे जो आपल्याला खाली अस्तरसाठी वापरणार आहे. आपण याप्रमाणे असं ठेवायचं आणि एक वरतून अशी शिलाई मारून घ्यायची. त्याला पलटी मारायचं आणि इथे आपल्याला शिलाई मारून घ्यायची. बघा ह्याप्रमाणे. आता हा कपडा आपल्याला बरोबर इथे ह्या टोकांच्या तिथे मॅच करायचा आहे आणि पिन लावून घ्यायची. म्हणजे काय होईल, शिलाई मारायला सोपं जाईल. इथे आपण आता शिलाई मारून घेऊया म्हणजे आपली जी डिझाईन आहे ती परफेक्ट अशी लागल्या जाईल. उरलेला जो खालून कपडा दिसतोय आपल्याला तो सगळा असा कट करून घ्यायचा आहे. बघा अगदी छान अशी डिझाईन आपली लागली. आता आपल्याला घ्यायचा आहे पुन्हा तोच कॉन्ट्रास्ट कपडा, त्याची एक पट्टी काढू आणि इथे आपल्याला करायची पायपिंग. साधारण 1-1.5 इंचाची अशी पट्टी काढायची आणि त्याची पायपिंग आपल्याला इथे करायची आहे. तर तुम्हाला जितकी जाड बारीक हवी तितकी पकडायची आणि बरोबर खाचेमध्ये शिलाई मारत चालायची. बघा ह्याप्रमाणे आपली पट्टी सुद्धा लागली. आता आपण कॉन्ट्रास्ट कपडा घेतला साधारण 3x3चे असे 2 चौकोनी तुकडे आणि त्याला आपण ह्याप्रमाणे असं सगळीकडनं शिवून घ्यायचं आहे. नंतर असं तिरपं कट करायचं आहे. बघा ह्या कोपऱ्यातून त्या कोपऱ्यात त्याला पलटी करून कशाची तरी सहाय्याने ते टोक बाहेर काढायचं आहे आणि त्याची आपल्याला अशी डिझाईन बनवायची. दोन्ही टोकं दुमडले की छान अशी डिझाईन तयार होते. बघा आता शिलाईच्या बाहेर जो कपडा दिसतोय तो कट करून घ्यायचा आणि अशी डिझाईन आपण आता बनवून घेतली. आता आपल्याला ही गळ्यावरती लावायची. जिथपर्यंत आपण ती डिझाईन बनवली तिथपर्यंत आपण ही डिझाईन लावून घेणार आहे. जी आपण खाली फ्रिलसारखी ती डिझाईन बनवली तिथपर्यंतच आपल्याला डिझाईन लावायची आहे. पूर्ण गळ्यावरती आपण ही डिझाईन लावून घेतली. बघा ह्याप्रमाणे आपण डिझाईन लावली. आता त्याच्यावरती आपल्याला लावायची लेस. तुम्ही कोणत्याही कलरची लेस इथे वापरू शकता. तर इथे मी गोल्डन कलरची वापरली. तुम्ही ऑरेंज म्हणजे ज्या कलरचं तुमचा ब्लाऊज पीस आहे त्या कलरची अगदी कॉन्ट्रास्ट लेससुद्धा इथे वापरू शकता. इथे मी वापरली गोल्डन लेस. इथे कोपऱ्यांवरती काय करायचं, एकदम छोटी छोटी चुनी टाकायची म्हणजे काय होतं, अगदी व्यवस्थित असा कोपरा तयार होतो. पूर्ण गळ्यावरती आपल्याला लेसला डबल शिलाई टाकायची म्हणून पहिले एक बाजूने अगदी व्यवस्थित असं शिलाई मारून घ्यायची आहे आणि नंतरून आपल्याला दुसऱ्या बाजूने शिलाई पूर्ण करायची. बघा ह्याप्रमाणे आपल्याला ही शिलाई पूर्ण करायची आहे. आता बनवायचे आपल्याला लटकन. बघा आपण 3x3चे चौकोनी तुकडे घेतले, त्याला असं त्रिकोणमध्ये शिवून घ्यायचं आहे. आणि हे दोन्ही टोकं दुमडून त्याचं हे अशी डिझाईन करायची आणि इथे ठेवायची. पुन्हा शिलाई मारली की नॉड घ्यायची. आता बरोबर इथे सेंटरला ठेवायची आणि पुन्हा दुमडून एक शिलाई मारून घ्यायची. छान असं लटकन आपलं तयार होतं. दुसरंही लटकन आपण ह्याचप्रमाणे बनवून घेऊया. मैत्रिणी, तुम्ही अजूनही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. अगदी सुंदर असे लटकन आपण बनवले. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघायचे असे लटकन. बघा आता इथे आपल्याला नॉड लावून घ्यायची. साधारण 2 ते 2.5 इंच आपण इथे मोजून घेतलं आणि इथे आपल्याला ही नॉड लावून घ्यायची. नॉड लावून झाले की आपल्याला लागणार आहे आता सुई दोरा आणि मणी. सुई दोरा घ्यायचा आणि असे अगदी व्यवस्थित असे ह्या डिझाईनवरती आपल्याला मणी लावून घ्यायचे आहेत. बघा ह्याप्रमाणे आपण मणी लावणार आहे आणि असे पूर्ण डिझाईनवरती आपल्याला मणी लावायचे.
अगदी खाली ती डिझाईन बनवली नाही ती सुद्धा आपल्याला मणी लावून घ्यायची. तर आपले मणी पूर्ण लावून झालेले आहेत. अगदी छान अशी डिझाईन बनवली. तर तुम्हाला आजची डिझाईन कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. कशी वाटली आपली आजची ब्लाऊज डिझाईन. अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची ते. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.